स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या आणखी एक नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा ब्लॉग और आज का ब्लॉग मराठी में रहने वाला है, तो जिनको मराठी नहीं आती वो ज़रा आज के दिन एडजस्ट कर लो और मराठी सीख लो। अपनी मराठी एकदम मस्त है और आसान भी है, सीख जाओगे। तो अभी चलते हैं CBS, अपने दोस्त को पिकअप करने का है और आगे का प्लान मैं फिर बताता हूँ। ये आ गया CBS, कहाँ तक पहुँचा देखता हूँ मैं अभी। जो नासिक सिन्नर में मिला था ना पिछले व्लॉग में, वही है, उसको ही पिकअप करने का है। तर आज जायचं आहे आपल्याला संदीप फाउंडेशनला, मित्राला पिकअप करून झालेला आहे आणि आता आपण नाशिक त्र्यंबकेश्वर हायवेने निघालेला आहे। म्हणजे बघू आता 10:15 वाजलेले, सिग्नलवर सिग्नल लागत चाललेले। तर बघूया आजचा इथून पुढचा दिवस कसा आहे तो। वो देख मस्त लॉन्ग ड्राइव पे निकला है, लगता है लॉन्ग ट्रिप पे। FZ आहे ती। आपल्याकडे वेळ खूप आहे, तर विचार चालू आहे की दुसरीकडे कुठेतरी जाऊन येऊ। तोपर्यंत चला बघूया कुठे जाणं होतं पुढे, थोडा विचार करूया कुठे जाता येईल। ही ऑस्करवाडी मिसळ, पुण्याची ऑस्करवाडी मिसळ आहे। आणि माझा मित्र आदित्य, त्याची फेमस खास मिसळ, आवडीची एकदम, पुण्याला गेला मिसळ खायला, सगळा मूड ऑफ झाला बिचारायचा। एवढ्याशा वाटीमध्ये उसळ दिली आणि फरसाण टाकून दिला आणि त्याच्यासोबत पाव नाही ब्रेड होती, त्याचा सगळा मूड गेला मिसळ खाण्याचा। अशी गंमत। मिसळ तर करा नाशिकचीच, नाशिकची मिसळ तरीवाली मस्त। खारुताई अभी खारुताई गाड़ी के नीचे आ जाती। मित्रांनो आपण आलो आता केदारनाथला आणि काही नाही, फक्त पहाड बघा, पहाड, फक्त बर्फ नाही, फक्त बाकी काही नाही। यावर्षी बर्फ जरा कमी आहे।
तर मित्रांनो, आपला आज केदारनाथचं दर्शन झालेलं आहे. त्यानंतर बजरंगबली हनुमानजीचं दर्शन झालेलं आहे अंजनेरीला. आणि त्यानंतर थोडी पेटपूजा झाली. आणि आता आपण चाललो आहे पुन्हा संदीप फाउंडेशनला. अर्धा एक तास तिथं जाईल आणि मग तिथून घरी. तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही केलेलं असेल तर मित्रांकडूनही करवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.